नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्रीला खूपच जास्त राग आलेला असतो. कारण तिने सांगितलेलं असतं या घरामध्ये तहान लाडू, भूक लाडू बनवायचे नाही. तरीसुद्धा मानसीने त्याचा बिझनेस सुरू केलेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते, "काय गं, तुला किती वेळा सांगितलेलं या घरामध्ये हे लाडू बनवायचे नाही. तरीसुद्धा तू माझ्या विरोधात जातेस, नडतेस तू मला." तेव्हा इकडे आता सुनंदा म्हणत असते, "अगं सुनबाई, या घराचा घरखर्च चालवण्यासाठी काहीतरी हातभार तर लागायलाच हवा ना, म्हणून हे लाडू बनवलेले आहेत." तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "हे बघ, मला नडू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हां. हे तहान लाडू, भूक लाडू तुम्ही जे बनवलेत, तुम्हाला काय वाटलं हे तहान लाडू, भूक लाडू मी तुम्हाला विकू देईन का? हे असे भिकारी लाडू?" तेव्हा गायत्री म्हणत असते, की "या घरामध्ये मी बनवलेले नियम तू तोडायला निघालीस का? मला ते चालणार नाही आहे. मी जे बोलते ते सगळ्यांनी ऐकायचंच असतं आणि जर तुला ऐकायचं नसेल ना, तर त्याचे परिणाम तुलासुद्धा सहन करावे लागतील. कळतंय तुला? काय गरज होती हे सगळं करायची, माझ्या विरोधात जायची, मी बनवलेले नियम पुसून टाकायची तुला खूपच जास्त हौस आहे ना? आता बघ मी काय करते ते." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "हे बघा मॅम, मला माहिती आहे तुम्हाला हे आवडलेलं नाही आहे. मला तुम्हाला त्रास पण द्यायचा नाही आहे. पण हे बघा ना, आता जोपर्यंत मला नवीन नोकरी मिळत नाही, तोपर्यंत काहीतरी करायलाच हवं ना, घर चालवण्यासाठी. मी काही ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय केलं आहे. त्याच्यामुळे तिथून माझ्या नोकरीचं झालं, की मग हे मी लाडू वगैरे बनवणं बंद करून टाकेन." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की "तुझ्या नोकरीचं कसं होणार आहे ना, तेच मी बघते तुला काय वाटतं, तुला नोकरी सहजासहजी मिळेल का? ज्या ठिकाणी अप्लाय केलेस ना, तिथून आता तुला प्रभूंची सून म्हणून ओळखलं जातं ना सगळीकडे. आता तू मानसी प्रभू म्हणून ओळखली जाशील. त्याच्यामुळे जिथे अप्लाय करशील तिथून मला कॉल येणार आहे रेफरन्ससाठी. मग आता रेफरन्ससाठी कॉल आल्यानंतर मी काय सांगणार आहे त्यांना माहिती आहे ना? मी सांगणार आहे, की ही नोकरी करण्याच्या लायकीची अजिबात नाही आहे. जिथे नोकरी करते ना, ही लगेच सोडून मोकळी होते. लाथ मारते ही नोकरीला. हिला नोकरी देऊ नका म्हणून. असंच तर मी सांगणार आहे." तेव्हा मानसी म्हणत असते, "मॅम असं का बोलताय तुम्ही? हे बघा वहिनी, जे काही झालं ते झालं. तुम्ही घरची जबाबदारी मला दिली आहे ना, मग आता माझी नोकरी नाही आहे. मग काहीतरी प्रयत्न करायलाच हवेत ना, घर खर्च चालवण्यासाठी. तेच तर मी प्रयत्न करते. मग मी अजून काय करू?" तेव्हा गायत्री म्हणत असते, "हे बघ, जबाबदारी दिली आहे म्हणून तू माझे नियम मोडशील तर हे मी खपवून घेणार नाही. मग आता चूक तर झाली आहे, हो की नाही? सासूबाई, चूक आता झालेली आहे. मी किती वेळा सांगितलं, की या घरामध्ये माझे नियम मोडले जाणार नाहीत. तरीसुद्धा नियम तुम्ही मोडलेत ना, मग आता याची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागणार आहे." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "हे बघा गायत्री वहिनी असं करू नका आणि हे काम आहे आमचं. तुम्ही कशाला आम्ही शिजवलेलं अन्न, आम्ही बनवलेलं अन्न तुम्ही असं वाया घालवताय?" तेव्हा गायत्री म्हणते, "वाया तर जाणारच आणि या सगळ्याचा विचार हे लाडू बनवण्याच्या आधी तुम्ही लोकांनी करायला हवा होता, बरोबर की नाही? आता हे डब्यातले लाडू काही राहणार नाही. हे सगळे लाडू आम्ही फेकून देणार. कळते का तुला?" तेव्हा इथे मानसी म्हणते, "हे बघा गायत्री वहिनी प्लीज असं करू नका. अहो एवढं याच्यामध्ये अन्न आहे ना, एवढी मेहनत आहे आमची. सूरजदादांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि आम्ही मिळून हे काम करतोय ना, ते सुद्धा हातभार लावतायत. प्लीज असं करू नका." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, "कोण सूरज? सूरज मदत करतोय का तुला? सूरज, तू पण हे लाडू बनवायला मदत केली आहेस आणि हे लाडू विकायला तू बाहेर जाशील का? मग गर्दीमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तुला पकडलं तर? आणि पुन्हा तुला अरेस्ट केलं तर? हे बघ बाबा, परत तुला गर्दीमध्ये कुणी दगड्या-बिगड्या मारू शकता. मग काय करणार आहेस तू?" तेव्हा इकडे आता सूरज इतका घाबरतो, की सूरज तिथून निघूनच जातो. कारण त्याला खूपच जास्त मारलेला असतो आणि त्याला अरेस्टसुद्धा केलेलं असतं. हे सगळं गायत्रीच्या सांगण्यावरूनच झालेलं असतं. त्यामुळे इथे सूरज खूपच जास्त घाबरतो आणि सरळ तो आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा इथे माणसे म्हणते, "हे बघा सूरज दादा, घाबरायची गरज नाही आहे. प्लीज नका घाबरू." तरीसुद्धा सूरज काही थांबत नाही आणि तो निघूनच जातो. तेव्हा इथे गायत्री म्हणते, "बघितलंस? अगं हे प्रभू आहेत ना असे आहेत. अगं प्रभू या घरामध्ये कधीच काम नाही करू शकत. या घरातले प्रभू फक्त फुकटचं अन्न खाऊ शकतात, बाकी काही नाही." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "चला आता शिक्षा होणार. आता हे अन्न, हे लाडू मी फेकून देणारच." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की "चला 1, 2, 3 असं म्हणून ती डबा फेकणार. तेवढ्यातच सुनंदा म्हणते, "नको, नको सूनबाई, असं नको करू. अगं अन्नाचा अपमान नको करू." तेव्हा तिथे मानसीसुद्धा तेच म्हणत असते.
त्याच्यामध्ये लाडू आहेत मॅम, अन्न आहे ते, असं फेकून देऊ नका, चांगलं नसतं ते. त्यानंतरला इकडे गायत्री म्हणत असते, काय गं छाया, काय वाटतंय तुला? या लोकांना एक चान्स दिला पाहिजे का? तेव्हा छाया म्हणते हां. तेव्हा गायत्री म्हणते काय? तेव्हा छाया म्हणते नाही बघ तू, द्यायचं असेल दे, नाही तर नको देऊ. तेव्हा गायत्री म्हणते नाही नाही, एक चान्स तर या लोकांना दिलाच पाहिजे असं मला वाटतंय. तेव्हा गायत्री म्हणत असते, हे बघा सूनबाई, आता मी सांगितलं होतं लाडू बनवायचे नाही, तरीसुद्धा माझ्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही हे लाडू बनवलेले आहेत. आता हे लाडू मला इथे ठेवायचे नाही आहेत, मी ते फेकूनच देणार, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला एक संधी दिली जाते. हे तुम्ही बनवलेले लाडू याच्यामध्ये तुमची वेळ, तुमचं अन्न, तुमची मेहनत सगळंच आहे. मग हे लाडू जर तुम्हाला वाचवायचे असतील ना, तर एक काम करायचं, हे लाडू मी फेकणार. मग तुम्ही जायचं आणि हे लाडू हातात पकडायचे. नाही नको, हातात नका पकडू. तुमचा हा पदर आहे ना, त्याच्यामध्ये ते लाडू पकडायचे. पण ते लाडू जेव्हा तुम्ही पकडायला जाल ना, तेव्हा आधी मी फेकणार आणि मग ते झाकण ओढणार. सगळे लाडू हवेत असे इकडे-तिकडे तरंगणार. तेव्हा तुम्ही अशी डाय मारायची आणि धावत पळत तिथे जायचं आणि मग पदरामध्ये ते सगळे लाडू पकडायचे. मग आता मी फेकणार, मग ते लाडू पडणार. मग तुम्ही डाय मारून जेव्हा धावत पळत जाऊन पदरामध्ये तुमच्या ते लाडू पकडाल ना, तेव्हा बघायला इतकी मज्जा येणार आहे ना खरंच. चला मग ठीक आहे. आता मी तो लाडवाचा डबा फेकते. मग तुम्ही जायचं तिथे धावत पळत आणि ते लाडू सगळे पदरामध्ये पकडायचे. ठीक आहे ना? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, "मॅम हे काय बोलताय तुम्ही? प्लीज असं करू नका." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "हे बघ, तुम्हाला जर आता हा डबा वाचवायचा असेल, तर काहीतरी करणं गरजेचं आहे ना. हे बघ मानसी, तू सुद्धा या घरची सून आहेस. पण आज या घरची सून म्हणजे सासूबाई तुझी ही मेहनत वाचवू शकतात. मग आता मी पण बघते ना, की तुम्ही हे लोकं कसा काय हा डबा वाचवता, कसे काय हे लाडू वाचवता, की मग मी डबा फेकून दिल्यानंतर सगळे लाडू खाली पडतील आणि वाया जातील. ते आत्ताच आपण बघूया." तेव्हा मानसी म्हणत असते, "गायत्री मॅम प्लीज असं करू नका." पण इथे गायत्री खूपच जास्त क्रूर असते. तिला अजिबात त्या लोकांची माया येत नाही. म्हणजे तिने आता घराची जबाबदारी तर सोडलेलीच आहे आणि ती जबाबदारी तिने मानसीला दिली आहे. पण ती मानसीला ती जबाबदारी व्यवस्थित पार पडू देतच नाही आहे. म्हणजे तिला सगळ्यांची परिस्थिती अशी निर्माण करायची आहे, की जर आता मी या घराची जबाबदारी घेतलेली नाही आहे ना, मग या घरची जबाबदारी कुणीच घेऊ शकत नाही आहे. तुम्ही सगळेजण उपाशी राहाल, अन्न कराल, तुमच्याकडे पैसे नसतील, खायला अन्न नसेल, मग तुम्ही कसे जगाल? हे बघायचं असतं गायत्रीला. म्हणून जेव्हा इथे मानसी नोकरीचा राजीनामा देते, तेव्हाच तिने तिच्यावरती सगळी जबाबदारी दिलेली असते, की नोकरी करायची नाही आहे ना रणजितच्या ऑफिसमध्ये, मग आता घे. मग आता हे कसं घर सांभाळायचं आहे ना, ते सांभाळ. पण इथे मानसीने खूपच मस्त अशी शक्कल लढवलेली असते आणि तिने लाडवांचा बिझनेस सुरू केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे मानसीने खूपच चांगली कामगिरी केलेली असते. पण तिच्या या युक्तीमध्ये, तिच्या या प्रयत्नांना यश मिळू नये, ते यश न मिळण्यासाठी आता इथे गायत्री खूप जास्त प्रयत्न करतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिला मानसी एवढं थांबवत असते, तरीसुद्धा गायत्री ऐकत नाही. गायत्री तो डबा जोरात फेकून देते आणि तेवढ्यातच समोरून येतो तो म्हणजे तेजस. तेजस आल्यानंतर तो डबा हातामध्ये पकडतो. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, की "बघितलं, इथे काय झेलाझेली चालली आहे का? झेलायला सगळ्यात मी जास्त पुढे असतो, बरोबर की नाही? ह्या वेळेला सुद्धा ही कॅच मी व्यवस्थित झेललेली आहे." त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो, की "काय? काय चाललं इथे? आता तुम्ही बनवलेले लाडू वहिनी कशाला बरं टाकायला निघाल्यात? आणि तिथे झेलायला सुद्धा कुणाला उभं केलेलं नाही आहे. काय गायत्री वहिनी, काय चाललं आहे तुमचं?" तेव्हा गायत्री म्हणते, "काय तेजस, तुला सुद्धा कळत नाही आहे का? अरे सासूबाईंची वयाच्यानुसार मेमरी खराब झाली आहे. तुझ्या बायकोला काही कळतच नाही. ती माझ्या विरोधात प्रत्येक वेळेला जाते. पण तुला सुद्धा अक्कल आहे की नाही? मी काय सांगितलं होतं, की या घरामध्ये हे लाडू पुन्हा बनणार नाही. सांगितलं होतं की नाही? मग तरीसुद्धा हे लाडू का बनवले गेलेत?" तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, की "गायत्री मॅम, आम्हाला माहिती आहे, की या घरामध्ये तुम्हाला हे लाडू बनवलेले आवडत नाही. पण अहो वहिनी, त्यावेळेला तुम्ही घर सांभाळत होता, म्हणून सगळेजण तुमचं ऐकत होते. पण आता घर तुम्ही सांभाळत आहे का? तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे आता तुमचं मेंदू घासण्यासाठी तुम्हाला इकडे मी पेपरच देतो. बघा, ज्या वेळेला तुम्ही हे घर सांभाळत होता,
त्यावेळेला तुम्हाला हे लाडू बनवलेले आवडत नव्हते आणि पुन्हा कधी ते बनवलेसुद्धा नाही. मग आता मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. आता घराची जबाबदारी तुम्ही कुणाला दिली आहे? नोकरी सोडल्यानंतर मानसीला लगेच तुम्ही घराची जबाबदारी दिलीत. बरोबर की नाही? मग आता घराची जबाबदारी दिली आहे, ती त्या पूर्ण करतायत ना? घर सांभाळण्यासाठी, घरामध्ये जे हवं नको ते आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आता नोकरी नाही आहे म्हटल्यानंतर घरातूनच त्यांनी जर लाडू विकण्याचा हा बिझनेस सुरू केला आहे, तर तुम्हाला त्रास का होतो आहे? तुम्ही दिलेली जबाबदारी त्या व्यवस्थित पार पाडतायत. या गोष्टीचा तुम्हाला आनंद होण्यापेक्षा तुम्हाला इतका राग का येतो आहे? आणि हे बघा, हे लाडू तर बनणारच आणि आता तर तेजस प्रभूसुद्धा त्यांच्याबरोबर आहे. मी त्यांची साथ देणार, कळते तुम्हाला? त्याच्यामुळे हे लाडू बनणार म्हणजे बनणार. तेव्हा इथे गायत्रीला खूप राग येतो. सरळ ती तिथून निघून जाते. तेजसने सांगितलेलं असतं की जबाबदारी मानसीला दिली आहे, ती जबाबदारी मानसी कशी पार पाडेल हे तिचं ती ठरवेल, तुम्ही सांगायची गरज नाही आहे. आणि त्याच्यामुळे इथे चांगलाच आता तेजसने गायत्रीचा पान उतारा केलेला असतो आणि तिला तिथून जायला सांगितलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता तेजस म्हणत असतो की चला, आता तुम्ही दोघीजणी जे काही रडताय ना, तुमचे ते अश्रू आहेत ना, ते वाया जाऊ देऊ नका, माझ्या हातामध्ये द्या, असं इकडे तेजस म्हणत असतो आणि त्या दोघींना हसवण्याचं काम करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायत्रीचा जो काही अपमान झालेला असतो तो तिला आता सहन होत नाही. तेव्हा ती आपल्या रूममध्ये येते आणि सगळे आदळापट करत असते. तिथे ठेवलेल्या उशा, तिथे ठेवलेल्या वस्तू ती इकडे तिकडे फेकत असते. तेव्हा दिनेश म्हणतो, काय झालंय, काय झालं गायत्री, शांत हो. तेव्हा गायत्री म्हणत असते, या घरामध्ये आहे ना सगळे माझ्या विरोधात जात आहेत. तुला माहिती आहे दिनेश, मी त्या लोकांना सांगितलं आहे की ते तहान लाडू भूक लाडू बनवू नका, तरी बनवतायत आणि तरी विकतायत. हे बघ छाया, मी तुला सांगते की त्यातला एकसुद्धा लाडू विकला जायला नको. असं काहीतरी करायचं की ते सगळे लाडू वाया गेले पाहिजे. एकसुद्धा लाडू त्यातला विकला नाही गेला पाहिजे, कळते का तुला? तेव्हा इकडे छाया म्हणते, हो दीदी. तेव्हा दिनेश म्हणत असतो, अगं काय करतेस तू गायत्री? हे बघ, तू त्या माणसीला घराची जबाबदारी दिली आहेस ना, मग ती कशी पण ती जबाबदारी पार पाडते, तर तू कशाला त्या बिचाऱ्यांना त्रास देतेस आता? तेव्हा गायत्री म्हणत असते, दिनेश तू गप्प बस, तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस. या घरामध्ये सगळ्यांचं महत्त्व वाढतंय, कळते का तुला? अरे तुला या घरामध्ये काही महत्त्व नाही आहे, बघितलंस का, विसरलास तू? अरे त्याच मुलीमुळे तुझ्या गळ्यामध्ये चपलांचा हार आला होता, हे तू विसरलेस का? त्याच मुलीमुळे आला होता ना. मग आता ती मुलगी ते लाडू बनवते हे घर चालवण्यासाठी. तुला चालणार आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला आहे. मी अजिबात असं होऊ देणार नाही की ती मुलगी हे घर सांभाळेल आणि ते सुद्धा व्यवस्थितरित्या. तेव्हा आता ते लाडू काही करून खराब करायला सांगितलेले असतात, ते सुद्धा छायाला. तेव्हा गायत्रीने एक छोटीशी बाटली दिलेली असते, एक छोटीशी शिशी असते आणि त्याच्यामध्ये औषध असतं. तेव्हा छाया म्हणत असते की दीदी हे काय आहे? तेव्हा गायत्री म्हणत असते, हे बघ छाया, हे औषध आहे ना, ते काही करून त्या डब्यामध्ये गेलं पाहिजे. सगळे लाडू खराब झाले पाहिजे. काही करून विनोदला बोलावून घे आणि आजच्या आज हे काम करायला सांग. त्यातला लाडू खाल्ल्यानंतर लोकांची अवस्था फार बिकट होईल. तेव्हा आता एक काम कर, ते लाडू कसे खराब होतील यासाठी तू लवकरात लवकर विनोदला बोलव आणि हे काम आजच्या आज करायला सांग. तेव्हा छाया म्हणते, ठीक आहे. त्यानंतरला विनोद आणि त्याचबरोबर छाया दोघेजणं येतात. दोघेजणं म्हणत असतात, तू बोल, तू बोल, कारण गायत्री इथे डोळे मिटून शांत पडलेली असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, झालं, मी बोलू का? काम झाले काय? तेव्हा इकडे विनोद सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की जेव्हा तिथे कुणीही नव्हतं तेव्हा मी हळूवारपणे गेलो. 2-3 डबे उघडून बघितले तेव्हा लाडूचा डबा सापडला. त्याच्यामध्ये त्या बाटलीतलं सगळं औषध टाकलं. त्यानंतरला औषध टाकल्यानंतर त्यातले आधीच मी 4-5 लाडू काढून घेतले होते. 4-5 लाडू काढून घेतलेले असतात ते बाजूला ठेवते आणि मग ते औषध त्याच्यामध्ये टाकल्यानंतर 4-5 लाडू जे त्याने बाहेर ठेवलेले असतात ते स्वतःला खाण्यासाठी तो आता घेऊन येतो. तो म्हणतो, दीदी काळजी करू नका, काम झालेलं आहे. काम एकदम 100% झाले. त्यानंतरला गायत्री म्हणत असते, एक गोष्ट सांगते तुम्हाला, तुम्हाला दिलेलं काम जर एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण झालं ना, तर इथे मीठ मोहरीने तुमची दृष्ट काढेन, कळते का तुम्हाला? तेव्हा इकडे आता विनोद म्हणत असतो की मला असं वाटतंय की आमची दृष्ट काढण्यापेक्षा आम्हाला जे हवंय ते द्या ना. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, ठीक आहे, जे हवंय ते देईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव विनोद, जर मी दिलेलं काम व्यवस्थितरित्या पार पडलं गेलं नाही
तर मात्र तुमची सुटका नाही. कळलं ना तुम्हाला? अशी तुमची अवस्था करून ठेवेन ना, की कधी विचारसुद्धा केला जाणार नाही. कळलं तुला? तेव्हा गायत्री म्हणत असते, की हे काम झालंच पाहिजे, नाहीतर तुमच्या दोघांचं काही खरं नाही आहे. तेव्हा विनोद म्हणत असतो, "दीदी काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. म्हणजे 100% तुमचं काम झालेलं आहे. ते होणार नाही, असं होणारच नाही." तेव्हा गायत्री म्हणते, "तेच, हे काम व्हायलाच पाहिजे आणि जर झालं तर तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि जर नाही झालं तर काय होईल माहिती आहे ना?" तेव्हा छायाला इथे हसायला पण येतं आणि तिला भीती पण वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गायत्री हिने विरोध केला तरीसुद्धा तेजस आणि माणसे दोघेजणं लाडूचे सॅम्पल देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा इकडे ते लोक सांगत असतात की आमचे लाडू किती पौष्टिक आहेत, चांगले आहेत. तुमच्या पेशंटसाठी तुम्ही जर हे लाडू घेतलेत तर तुमच्या पेशंटलासुद्धा इथे पोटभर अन्न मिळेल. तेव्हा इथे जे लोक बसलेले असतात ते म्हणत असतात, "पण मॅडम, आमच्याकडे इथे केटरिंग आहे आणि जर आम्ही आमच्या पेशंटला जेवण प्रोव्हाइड करतोय ते सुद्धा पोटभर, तर आम्ही आणि आमचं पेशंट तुमच्याकडून लाडू का बरं घेतील ना?" तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, "हे बघा, आम्हाला तुमच्या अन्नाची गरज नाही आहे. आमच्या इथे आम्ही पेशंटला पोटभर अन्न देतो, ते लोक ते खातात आणि ते खुश आहेत. तुमच्या लाडूची आम्हाला काही गरज नाही आहे. ते लाडू घेऊन तुम्ही गेलात तरी चालेल." तेजस म्हणत असतो की "हे बघा, हे पौष्टिक लाडू आहेत." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "पण आम्ही आमच्या पेशंटला पौष्टिक आहार देतोय. त्याच्यामध्ये त्यांना ज्याची गरज आहे ते सगळं दिलं जातं आहे. मग तरीसुद्धा आम्हाला या लाडूंची गरज नाही आहे. गोड का खातील ना ते हॉस्पिटलमध्ये?" तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "सर, पण ह्याच्यामध्ये आम्ही साखर वापरलेली नाही आहे. हे लाडू खूपच जास्त पौष्टिक आहेत. म्हणजे याच्यामध्ये आम्ही खजूर वापरलेला आहे, ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत आणि हे लाडू इतके छान बनवलेत ना, की तुमचे पेशंट जेव्हा खातील तेव्हा त्यांना तहान लाडू, भूक लाडू जर मिळाला तर त्यांचं पोटसुद्धा भरेल. म्हणून तर याचं नाव तहान लाडू, भूक लाडू आहे." तरीसुद्धा ते नकोच म्हणत असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, की "हे बघा सर, तुमचे पेशंट आहेत, बरोबर आहे. त्यानंतरला ते सगळं अन्न संपवतात का? तुम्ही जे त्यांना अन्न देता, त्यांना जे जेवण देता ते पूर्ण संपवतात का? आम्ही आता येताना बघितलं, कितीतरी पेशंटने प्लेटमध्ये अर्धं अन्न तसंच ठेवलं होतं. म्हणूनच मी म्हणते, की औषधं गोळ्या घेत असताना त्यांना असा पौष्टिक लाडू जर मिळाला तर त्यांचं पोट भरेल आणि आमच्या लाडू जर त्यांनी खाल्ला ना, तर पौष्टिक अन्न त्यांच्या पोटात गेल्यासारखं होईल. म्हणून मी म्हणते, की तुम्ही आधी आमचे लाडू चेक तर करा ना." तेव्हा इकडे आता ते सर म्हणत असतात, की "ठीक आहे, आम्ही तुमचे लाडू घेतोय, पण मग तुम्हाला उद्यापासून खूप जास्त लाडू बनवावे लागतील. हे तहान लाडू, भूक लाडू आणि क्वालिटीसुद्धा चांगलीच असली पाहिजे, कारण ते पेशंटने खाल्ले पाहिजे, बरोबर की नाही?" तेव्हा इकडे मानसीने खूपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं, की पेशंटला हे लाडू कशासाठी महत्त्वाचे आहेत. त्या लोकांनी जर एक लाडू खाल्ला तर त्यांना पौष्टिक आहारसुद्धा मिळेल आणि तहान लाडू, भूक लाडूमुळे ते लवकर बरेही होतील. कारण ते खूपच जास्त चांगले लाडू आहेत, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, खजूर वगैरे आहेत. तेव्हा इकडे आता हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना रोजची ऑर्डर दिलेली असते. त्यामुळे इथे तेजसला आणि मानसीला दोघांनाही खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा बोलून बोलून इथे मानसीला तहान लागलेली असते. तेव्हा तेजस म्हणत असतो, की "आता बघितलंत ना तुम्ही, तहान लाडू, भूक लाडू. पण आता बोलून बोलून आमच्या मानसीला इथे तहान लागलेली आहे आणि तो आता पाणी प्यायला देतो तिला." पाणी वगैरे दोघंजणं पितात. तेव्हा इकडे तेजस आणि मानसी या दोघांना आनंद झालेला असतो, कारण त्यांना आता खूप मोठी ऑर्डर ही हॉस्पिटलकडून मिळालेली असते. तर इथे मानसी आणि तिच्या प्रयत्नांना इथे यश मिळालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मानसी येते आणि सुनंदाला मिठी मारते. म्हणत असते, "मावशी, अहो खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, त्यांना तहान लाडू, भूक लाडू खूप आवडले आणि म्हणूनच त्यांनी आता रोज आपल्याला 500 लाडवांची ऑर्डर दिलेली आहे. आपण त्या हॉस्पिटलला 500 लाडू प्रोव्हाइड करणार आहोत." त्यानंतरला इथे गायत्रीला खूपच जास्त राग येतो. गायत्री विनोदकडे आणि छायाकडे रागाने बघत असते, कारण ते औषध जर टाकलंय तर मग यांना ऑर्डर मिळाली कशी? त्यानंतर हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो. हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर ते म्हणत असतात, की "काय मॅडम, अहो तुमचे लाडू दिल्यानंतर आमच्या पेशंटला इथे उलटी यायला सुरुवात झाली आणि हे सगळं तुमच्या लाडवांमुळे झालंय. तुम्ही दिलेले लाडू त्यांना दिल्यानंतरच ते लोकं उलट्या करायला लागलेत. हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. त्यामुळे आता तुमच्यावरती आम्ही पोलीस कंप्लेंट करू शकतो. तुम्हाला कळतंय का?"
तेव्हा इकडे जेव्हा हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन येतो आणि ते म्हणतात की त्या पेशंटला उलट्या वगैरे झाल्यात, तेव्हा इथे गायत्रीला, विनोदला आणि त्याचबरोबर छायाला तिघांना खूपच जास्त आनंद झालेला असतो.